शहर वाहतूक शाखा अकोलातर्फे अकोला शहरातील रॉंग साईड वन वे रोडवर वाहन चालवणारे चालकावर मोटार वाहन कायद्याप्रमाणे दंडात्मक धडक कारवाई। अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अजय चांडक साहेब यांच्या आदेशान्वये शहर वाहतूक शाखा अकोला मार्फत शहरातील रॉंग साईड वन वे रोडवर वाहन चालवणारे चालक यांच्यावर कलम 119/177 मोटार वाहन कायद्याप्रमाणे धडक कारवाई करण्याकरिता शहरातील म्हाडा कॉलनी फ्लायओव्हर, शिवनी फ्लायओव्हर, अशोक वाटिका ओव्हरब्रिज, नेहरू पार्क चौककडे जाणारा ओव्हरब्रिज, टावर चौक ओव्हरब्रिज, निमवाडी क्वार्टरसमोर, पोस्ट ऑफिस चौक या सर्व ठिकाणी वाहतूक शाखेतील अधिकारी अंमलदार नेमून रॉंग साईड वन वे रोडवर वाहन चालवणारे चालक यांच्यावर मोवाका अन्वये कारवाई करण्याकरिता आज दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी धडक विशेष मोहीम राबवण्यात आली। सदर धडक विशेष मोहीम दरम्यान शहर वाहतूक शाखेतील वाहतूक अंमलदार यांच्या मार्फतीने एकूण 113 वाहन चालकावर केसेस करून 59,500 रुपयांचा दंड आकारण्यात आला असून संबंधित वाहन चालकांचे वाहन वाहतूक शाखा येथे डिटेन करून त्यांना वाहतूक नियमांची जाणीव करून देऊन व वाहतूक नियमांसंबंधी समुपदेशन करण्यात आले। त्यापैकी 27,000 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे। तरी अकोला जिल्ह्यातील सर्व वाहन चालकांनी रॉंग साईड वन वे रोडवर रॉंग साईड वाहन चालवू नये याकरिता आवाहन करण्यात येत आहे। शहर वाहतूक शाखेमार्फत कारवाई नियमित सुरू राहणार आहे। तरी वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, वाहतूक चालवताना सोबत वाहनांचे कागदपत्र बाळगावे व आपले वाहनावर पेंडिंग दंड असल्यास त्वरित वाहतूक पोलीस किंवा शहर वाहतूक कार्यालय येथे दंड भरावा असे आवाहन शहर वाहतूक शाखेमार्फत अकोला जिल्ह्यातील सर्व नागरिकांना करण्यात येत आहे। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।